सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण इयत्ता 12वी कला या शाखेची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत. विषय आहे हिस्ट्री म्हणजे इतिहास. 38 हा या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही परीक्षा झालेली आहे 16 मार्च 2024 रोजीची ही प्रश्नपत्रिका आहे. इथे दिनांक दिलेली आहे. सेट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला इथे प्रश्नपत्रिकेत जागा असते. या प्रश्नपत्रिका सोडवायला 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 8 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. याची उत्तरं कशी लिहायची ते आपण पाहणार आहोत. इयत्ता 12वी कला या शाखेची 16 मार्च 2024 रोजी झालेली प्रश्नपत्रिका. उत्तरे आपण पाहूया. सूचना प्रश्नपत्रिकेत दिलेल्या असतात, त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे कंपल्सरी, सक्तीचं. 2, उजव्या बाजूस गुण दर्शवलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत हे दाखवलं आहे. 3, उत्तरपत्रिकेमध्ये आकृत्या पेनानेच काढाव्यात. आकृत्या म्हणजे ज्या चौकटी काढायच्या संकल्पना चित्राच्या त्या पेनने काढायच्या. आणि 4थी महत्त्वाची सूचना, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. एकूण 7 प्रश्न आहेत. 7ही प्रश्न नवीन पानावर घ्यायची. आणि महत्त्वाची एक सूचना की या चॅनलची प्लेलिस्ट पहा. वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या वर्षाच्या बोर्ड प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर आता या प्रश्नपत्रिकेत एकूण 7 प्रश्न आहेत. 7 प्रश्नाचे व्हिडिओ लेक्चर किंवा प्रश्न उत्तर एका ठिकाणी घेता येत नाहीत. खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून याचे 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये प्रश्न 1 ते 3 सोडवलेले आहेत. आणि हे व्हिडिओ लेक्चर पाहायचं असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. किंवा आत्ता पुढच्या प्रश्नाच्यामध्ये या पहिल्या व्हिडिओची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईल. आज आपण 4था आणि 5वा प्रश्न सोडवणार आहोत आणि यानंतर पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये भाग 3ऱ्यामध्ये 6वा 7वा प्रश्न सोडवणार आहोत. चला तर आपण भाग क्रमांक 2 मधील 4था आणि 5वा प्रश्न सोडवूया. उत्तरे कशी लिहायची ते पहा. प्रश्न 4था एकूण 15 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे. संक्षिप्त टिपा लिहा, कोणत्याही 3. 5 पैकी 3 टिपा लिहायच्या. 6 गुण आहेत म्हणजे 1 टीप लिहिण्यासाठी 2 गुण. 1 आर्थिक राष्ट्रवाद, 2 प्रार्थना समाज, 3 निर्वसाहतीकरण, 4 बांडुंग परिषद, 5 भारत सरकारचे युवक धोरण. 5 पैकी 3 सोडवायच्या आणि 6 गुण आहेत. पहिली टीप आहे आर्थिक राष्ट्रवाद. त्याचं उत्तर पाहूया. 2 गुण आहेत म्हणजे 2 मुद्दे तरी यायला हवेत. 1, औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद पुढे आला. आर्थिक राष्ट्रवादात आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले. दुसरा मुद्दा, स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. आयात निर्यातीवर बंदी, इतर राष्ट्रांच्या मालावर जबर जकात आकारणी, परदेशात आपले प्रतिस्पर्धी राष्ट्र जेथे वसाहती स्थापन करत असेल तेथे आपल्याही वसाहती स्थापन करणे, प्रसंगी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध युद्ध करणे या गोष्टींचा आर्थिक राष्ट्रवादात समावेश होतो. दुसरी टिपा आहे प्रार्थना समाज. उत्तर, पहिला मुद्दा, डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणजे गो रानडे, डॉक्टर गो भांडारकर यांनी प्रार्थना सभेची स्थापना केली. प्रार्थना सभेने जनहिताची अनेक कामे केली. 2, प्रार्थना सभेने मूर्तीपूजेस विरोध केला. एकेश्वरवादास प्राधान्य दिले. कर्मकांडांना विरोध करून प्रार्थनेवर भर दिला. पारमार्थिक जीवनापेक्षा ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व दिले. 3, कामगारांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. स्त्री शिक्षण संस्थांची स्थापना केली आणि स्त्री पुरुष समानतेची चळवळ सुरू केली. 4, समाजातील जातीभेदांना विरोध केला. अनाथालये सुरू केली. तिसरी टिपा आहे निर्वसाहतीकरण. उत्तर, 1, वसाहतवाद्यांचे वसाहतींवरील वर्चस्व संपुष्टात येणे आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या हाती सत्ता सुपूर्द करणे यालाच निर्वसाहतीकरण असे म्हणतात. 2, 20वे शतक हे निर्वसाहतीकरणाचे शतक मानले जाते. 3, वसाहतवादी राष्ट्रांकडून होणारी पिळवणूक, शिक्षणातून मिळालेले स्वातंत्र्य व समता इत्यादी मूल्ये
त्यातून निर्माण झालेला राष्ट्रवाद, यामुळे वसाहतींमध्ये स्वातंत्र्य लढे उभे राहिले. 4. वसाहतवादाला विरोध, स्वातंत्र्य लढा आणि नंतर मिळालेले स्वातंत्र्य हे वसाहतीकरणाचे 3 टप्पे आहेत. भारतालाही याच मार्गाने स्वातंत्र्य मिळाले. चौथी टीप आहे बांडुंग परिषद. उत्तर: 1. भारताने 1947 मध्ये घेतलेल्या पहिल्या आशियाई परिषदेत आशियाई प्रादेशिकतावादाची संकल्पना आकारास आली. 2. आशियातील जनतेचे प्रश्न परस्पर सहकार्याने सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. 3. या पार्श्वभूमीवर 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग येथे आशियाई व आफ्रिकन राष्ट्रांची परिषद भरली. 4. या परिषदेत आफ्रो-आशियाई जनतेच्या प्रश्नांची चर्चा, जागतिक शांततेस प्राधान्य आणि परस्पर सहकार्यावर भर देण्याचे ठरले. 5. बांडुंग परिषदेमुळे नव्याने स्वतंत्र झालेल्या आशिया-आफ्रिका खंडातील जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली. 5वी टीपा आहे भारत सरकारचे युवक धोरण. उत्तर: 1. भारत हा सर्वाधिक युवा लोकसंख्या असणारा देश असल्याने या युवकांना शिक्षणाच्या संधी, कौशल्य उपलब्ध करून दिल्यास हा युवा वर्ग भारताच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो. 2. या हेतूनेच 1972 मध्ये नेहरू युवा केंद्र संघटना ही संस्था स्थापन करण्यात येऊन युवकांना प्रशिक्षण देणे सुरू केले गेले. पुढे राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत साक्षरता, शिक्षण, आरोग्य व स्वच्छता, स्वयंरोजगार, पर्यावरण संरक्षण इत्यादी विषयांवर भर देण्यात आला. 3. 12 जानेवारी हा विवेकानंदांचा जन्मदिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून पाळला जाऊ लागला. युवकांमधील विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. 4. युवकांच्या साहसी वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाने भारतभर 83 वसतिगृहे स्थापन केली. त्यामुळे युवा पर्यटन वाढले. NCC, स्काउट आणि गाईड यांच्या माध्यमातून युवा वर्गाला सेवा, स्वयंशिस्त इत्यादी गुणांचे धडे दिले जातात. एकूणच युवक अधिकाधिक सक्षम, सेवाभावी व कुशल कसे होतील या दृष्टीने भारत सरकार आपले धोरण राबवित आहे. ब प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 सोडवायचे 5 पैकी आणि 9 गुण आहेत, म्हणजे एक कारण लिहायला 3 गुण आहेत. 1. युरोपातील 15-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. 2. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय सत्ताधीशांना अवघड झाले. 3. इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. 4. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले. 5. 1993 मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला. आता 3 जरी सोडवायला सांगितलेत, आपण इथे उत्तर 5ही प्रश्नांची घेऊया, कारण पुढच्या परीक्षेला यातलं कुठलंही येऊ शकतं. पहिलं, युरोपातील 15वे-16वे शतक प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. उत्तर: 1. 15व्या-16व्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला. विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले. 2. माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवनपद्धतीला नवी दिशा मिळाली. 3. वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्ये उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली. 4. काव्य, नाटक, साहित्य, कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. 5. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला. अशा रीतीने मानवाच्या झालेल्या या वैचारिक बदलांमुळे युरोपातील 15वे-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. क्रमांक 2. कारणे लिहा. पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते. उत्तर: अरब आरमाराचा पराभव करून पोर्तुगीजांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वसाहती स्थापन करण्यास सुरुवात केली. 1. दक्षिण हिंदुस्थानातील राजांमध्ये सतत होणाऱ्या भांडणाचा फायदा घेऊन पोर्तुगीजांनी आपल्या वसाहतींच्या संरक्षणासाठी किल्ले उभारले. 2. त्यांचे प्रबळ आरमार छापा मारून शत्रूचे आरमार व प्रदेश उद्ध्वस्त करीत असे. भारतीय सत्तांकडे स्वतःचे आरमारही नव्हते. 3. पोर्तुगीजांचे प्रबळ आरमार, त्यांची युद्धनीती आणि भारतीय राजांमधील संघर्ष या कारणांमुळे पोर्तुगीजांशी लढा देणे भारतीय राजांना अवघड झाले होते. 3 गुणांच्यासाठी 3 मुद्दे तरी आले पाहिजेत. कारणे लिहा. क्रमांक 3.
इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला? उत्तर 1. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडचा विजय झाला, तरीही युद्धामुळे इंग्लंडची आर्थिक आणि मनुष्यहानी प्रचंड प्रमाणात झाली. 2. कमकुवत झालेल्या ब्रिटिश सत्तेचा भारतीय जनतेवर व भारतीय सैनिकांवर असलेला दरारा कमी झाला. 3. या काळात भारतात स्वातंत्र्य लढा तीव्र झाला होता. नाविक दलाचा उठाव तसेच जनतेतील चळवळी दडपून टाकणे ब्रिटिश सरकारला कठीण जात होते. यापुढे आपण भारतातील सत्ता टिकवू शकणार नाही याचीच जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्याला झाली. त्यामुळे इंग्लंडने भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. कारणे लिहा. क्रमांक 4. सार्क संघटनेला काही प्रमाणात यश मिळाले आहे. उत्तर 1. सार्क संघटनेमार्फत शेती, बी बियाणे, पशुधन, मत्स्योत्पादन या क्षेत्रात विशेष संशोधन केले गेले. 2. सार्क देशांतर्गत पर्यटनाला चालना मिळाली. व्यापार वृद्धीसाठी प्रयत्न केले. 3. गरिबी, आर्थिक प्रश्न, अंमली पदार्थाचा चोरटा व्यापार इत्यादी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. अनेक आव्हाने असली तरीही या संघटनेने आतापर्यंत वरील काही क्षेत्रात काही प्रमाणात यश मिळवले आहे. कारणे लिहा. क्रमांक 5. 1993 मध्ये मानव अधिकार संरक्षण कायदा करण्यात आला. 1. 1993 मधील मानवाधिकार संरक्षण कायद्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची निर्मिती केली, जी भारतातील मौलिक मानवाधिकारांच्या अंमलबजावणी आणि संरक्षणाकडे महत्त्वपूर्ण पाऊल होते. 2. जगण्याचे स्वातंत्र्य, समानता इत्यादी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि हे हक्क नाकारले जाणार नाहीत याची दक्षता घेण्यासाठी हा आयोग स्थापन झाला. 3. या कायद्याअंतर्गत आयोग मानवाधिकार उल्लंघनाच्या मीडिया अहवालावर आधारित स्वयंसूचित कारवाई करू शकतो आणि सामाजिक कार्यकर्त्यांना किंवा संस्थांना पीडितांच्या वतीने तक्रारी दाखल करण्याची परवानगी देतो, ज्यामुळे मानवाधिकार समस्यांचे निराकरण करण्याच्या क्षेत्राला व्यापकता मिळते. 4. हा कायदा सरकारच्या सामाजिक अंतरे कमी करणे आणि समाजातील सर्व वर्गांना आर्थिक विकासाच्या मुख्य धारेत एकत्र करण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे, जे भारतातील व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या अजेंडामध्ये त्याची भूमिका उजळवते. प्रश्न क्रमांक 5. खालील विषयांवर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3, 5 पैकी 3 सोडवायचे. 9 गुण, म्हणजे एका प्रश्नाला 3 गुण. 1. अमेरिकेतील वसाहतीमुळे स्पेनची भरभराट झाली. 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. 3. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. 4. राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती अपयशी ठरली. 5. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. आपण 5ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. क्रमांक 1. अमेरिकेतील वसाहतींमुळे स्पेनची भरभराट झाली. उत्तर 1. स्पेनने प्रथम मेक्सिको जिंकले, तेथे त्यांना सोन्याचे साठे सापडले. 2. त्यानंतर व्हेनेझुएला, दक्षिण अमेरिकेची किनारपट्टी, फ्लोरिडा आणि कॅलिफोर्नियाचा प्रदेश स्पेनने ताब्यात घेतला. 3. शेतीबरोबरच त्यांना खाणीतून अफाट खनिज संपत्ती मिळू लागली. 4. जिंकलेल्या प्रदेशावर स्पॅनिश राजाने गव्हर्नर नेमले. काउन्सिल ऑफ द इंडीज या संघटनेद्वारे येथील सत्ता राबवली जाऊ लागली. या व्यवस्थेमुळे राज्यकारभार सुरळीत होऊन व्यापारही सांभाळला जाऊ लागला. 5. वसाहतीमधून कच्चा माल स्पेनमध्ये नेला जाऊ लागला. 6. स्पेनहून वसाहतीमध्ये पक्का माल विक्रीस पाठवण्यात येत असे. अशा रीतीने अमेरिका ही स्पेनची हक्काची बाजारपेठ बनली. वसाहतीमधील सोने, चांदी, खनिजे व शेती उत्पादन या सर्वांचा फायदा स्पेनला झाल्यामुळे स्पेनची भरभराट झाली. क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. उत्तर 1. व्यापाराच्या निमित्ताने युरोपीय देशांचे व्यापारी भारतात आले. त्यांनी आपल्या वखारी येथे स्थापन केल्या. 2. परंतु जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांनी येथील प्रदेशही काबीज केला. आपल्या वखारींना प्रदेशाला संरक्षण मिळावे म्हणून तटबंदी आणि किल्लेही बांधले. 3. या युरोपीय राष्ट्रांचा प्रवास प्रथम तराजू, नंतर तलवार आणि अखेरीस तख्त असा चाललेला आहे, हे शिवरायांनी वेळीच ओळखले. क्रमांक 4. सर्वात प्रथम भारतात आलेल्या पोर्तुगीजांचे आरमार प्रबळ होते. त्यांच्या जहाजांवर तोफाही होत्या. 5. समुद्रावर वर्चस्व मिळवले तरच सागरी किनारे सुरक्षित राहतील.
स्वराज्य सुरक्षित राहील याची शिवरायांना जाणीव झाली. 6. या जाणीवेतूनच शिवरायांनी आरमार व नौदल उभारले, जलदुर्ग बांधले आणि सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज अशा सागरी मार्गाने येणाऱ्या शत्रूंना तोंड दिले. क्रमांक 3. 1857चे स्वातंत्र्ययुद्ध हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते. उत्तर: 1. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धाला इंग्रजांनी शिपायाचे बंड असे म्हणत असत. आपले लोकही शिपायांचा उठाव असे म्हणतात. 2. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मात्र या लढ्याला पहिले स्वातंत्र्ययुद्ध म्हणून गौरवले आहे. 1857चे स्वातंत्र्य समर या नावाचे पुस्तकच लिहून त्यांनी आपल्या इतिहासकारांची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी बदलली आहे. 3. या लढ्याच्या आधी भारतात इंग्रजांविरुद्ध एवढ्या व्यापक मोठ्या प्रमाणात लढा लढला गेला नव्हता. 4. हा लढा राजांनी लढलेला नव्हता, तर सामान्य जनता, शेतकरी, सैनिक यांनी हा लढा दिलेला होता. या लढ्यात भिल्ल, रामोशी, आदिवासी सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले होते. 5. आपल्या धर्मावरील, भाषेवरील, संस्कृतीवरील, आपल्या अस्मितेवरील इंग्रजांचे होणारे आक्रमण त्यांना रोखायचे होते. 6. ब्रिटिशांच्या जुलमी अन्यायी सत्तेतून मुक्ती मिळवणे हा लढ्याचा मुख्य हेतू होता. या लढ्यामुळे जनतेत राष्ट्रीय भावनेचा उदय होऊ लागला. त्यामुळे 1857चा लढा हे पहिले स्वातंत्र्ययुद्ध होते हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मत सार्थ ठरते. क्रमांक 4. राष्ट्रसंघाने स्वीकारलेली विश्वस्त पद्धती फोल ठरली. उत्तर: 1. पहिल्या महायुद्धानंतर जर्मनी व तुर्कस्तान या पराभूत देशांच्या वसाहतींच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला. 2. या प्रदेशांचे राष्ट्रसंघामार्फत इंग्लंड, फ्रान्स अशा विजेत्या राष्ट्रांकडे हस्तांतरण करण्यात आले. 3. या प्रदेशांचे व्यवस्थापन स्थानिक लोकांच्या हिताला अनुसरून व्हावे ही यामागे राष्ट्रसंघाची भूमिका होती. 4. हा प्रदेश सोपवलेल्या राष्ट्रांनी विश्वस्त या नात्याने वसाहती सांभाळणे आवश्यक होते, परंतु या देशांनी या वसाहतींचे शोषणच केले. त्या प्रदेशांना स्वातंत्र्यही दिले नाही. वसाहतवादी असणाऱ्या या राष्ट्रांनी राष्ट्रसंघाची विश्वस्त राष्ट्रपद्धती ही संकल्पना फोल ठरवली. क्रमांक 5. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. उत्तर: 1. भारताने अवकाश संशोधनासाठी इस्रोची स्थापना केली. आर्यभट्ट या पहिल्या उपग्रहानंतर अनेक उपग्रह अवकाशात सोडले. 2. आतापर्यंत अन्य देशांच्या सहकार्याने उपग्रह पाठवणारा भारत आता स्वयंपूर्ण झाला आहे. आता भारत संपूर्ण भारतीय बनावटीचे उपग्रह अवकाशात पाठवू लागला आहे. 3. भारताने व्यापारी धोरण स्वीकारून अन्य देशांचे उपग्रह वाजवी नफा घेऊन अवकाशात सोडले आहेत. 4. 2008मध्ये भारताने प्रक्षेपित केलेल्या चांद्रयान-1 या उपग्रहाद्वारे चंद्रावर पाण्याचे पुरावे सापडले. 5. भारताने मंगळयान आणि चांद्रयान-2 हे उपग्रह अवकाशात सोडले. 6. भारताने आता अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्याची योजना तयार केली आहे. अशा रीतीने भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश झाला आहे, याबाबत शंका नाही. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 6वा आणि 7वा शेवटचा प्रश्न सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ, प्रश्नपत्रिका, तुम्हाला उत्तरपत्रिका पाहायला मिळतील. अभ्यासासाठी शुभेच्छा.